नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. रक्षाबंधन सण एका दिवसावर आला असतानाही चांदूर रेल्वे बाजारपेठेत राखी खरेदीसाठी ग्राहकांचा अभाव दिसून येतो आहे. शहरातील अनेक ठिकाणी फॅन्सी राख्यांची दुकाने उभी राहिलेली असतानाही ग्राहकांची पावले तिकडे वळताना दिसत नाहीत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. पिकांचे नुकसान आणि उत्पन्नात घट यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची संख्या यंदा कमी झाली आहे. परिणामी बाजारात राखी विक्रेत्यांना मंदीचा सामना करावा लागत आहे. विक्रेते मात्र आशावादी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ग्राहकांची गर्दी वाढेल. यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या फॅन्सी राख्या, मुलांसाठी कार्टून राख्या, पारंपरिक व सेंद्रिय राख्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी आठवडाभर आधीच बाजारात खरेदीसाठी उत्साह असायचा, पण आता फक्त 2 दिवस आधीच खरेदीसाठी गर्दी दिसते. सण उत्सवांचे बाजारपेठेतील प्रभाव पूर्वी इतके राहिलेले नाहीत. तरीही विक्रेत्यांना येत्या 2 दिवसात ग्राहकांची गर्दी होईल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. दरवर्षी प्रमाणे जसा राखीची विक्री होत होती, तर यावर्षी राखीची विक्री अजिबात होऊ नाही राहिली आणि त्याकडे ग्राहकसुद्धा राखी घेण्याकरिता येत नाही आहे. त्यांनी पाठ फिरवलेली आहे. अशा या वातावरणात जसे शेतकऱ्यांचं नुकसान होते, पाऊस नाही पडत, त्याप्रमाणे आमचं सुद्धा नुकसान होऊ राहिलेलं आहे.